नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा। या आधीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार कसा करायचा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। चला तर चालू करू आपण गुणाकार कसा करायचा। तर यामध्ये बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे ते खूप इझी आहे। म्हणजे काय दिलेलं आहे 0.2 गुणिले 0.12 असं दिलेलं आहे। तर यांचा गुणाकार करताना काय करायचं, आता सिंपली जसं आपल्याला माहिती असतं की 12 गुणिले 2 जर केलं तर उत्तर किती असतं आपलं 24 असतं। म्हणजेच आपल्याला डायरेक्टली जे आन्सर लिहिता येतात ते आपण डायरेक्टली आन्सर राईट करू शकतो। म्हणजे तिथे बघा 12 दोन्ही किती आलेले आहेत 24 आलेले आहेत। आता पॉइंट देताना मुलं गोंधळ करतात, म्हणजे तीच एक छोटीशी चूक असते। तर त्यात काय करायला लागते आपल्याला, तर की पॉइंट्स मोजताना पाठीमागून डिजिट्स काउंट करायचे। म्हणजे इथे 1 2 आणि इथला नंबर 3। म्हणजे आपल्याला या आन्सरला जेव्हा पॉइंट देणार आहे आपण त्यावेळेला पाठीमागून 1 2 3 डिजिट नंतर आपल्याला काय करणार आहे, आपलं पॉइंट देणार आहे। म्हणजेच बघा इथं 1 2 आणि इथं काय असणार आहे आपला 0 द्यायचा आणि नंतर पॉइंट देऊन त्याच्या नंतर पण काय लिहायचं 0। म्हणजे आन्सर काय असणार आहे आपलं, तर 0.024 हे आपलं काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे। तेच जर मोठ्या गुणाकाराचे नंबर्स असतील, समजा 1.24 गुणिले 0.3 हे जर उत्तर असेल तर काय करायला लागेल आपल्याला, तर 1.24 गुणिले 0.3। पण जसं आपण 124 गुणिले 3 करतो सेम गुणाकार आपल्याला तोच करायचा आहे। म्हणजेच काय करायला लागेल 4 त्रिकम 12 हा चल 1 3 2 6 आणि 1 7 3 1 3। म्हणजे जे उत्तर आलेलं आहे ते किती आपलं 372 ऍज इट इज तसंच लिहायचंय आपल्याला, पण पॉइंट द्यायचंय। म्हणजे पॉइंट द्यायचं कुठं, तर बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे वरच्या गणितात की 1 2 1 2 आणि हा तिसरा डिजिट आहे। म्हणजे पॉइंट देताना आपल्याला काय करायचंय, इकडून डिजिट काउंट करत यायचंय। म्हणजेच कुठे येणार आहे पॉइंट आपला 1 2 आणि 3। म्हणजे पॉइंट इथे येणार आहे, आन्सर इथं असणार आहे। म्हणजेच 1.24 गुणिले 0.3 म्हणजेच किती असणार आहे 0.372 हे याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।